आज आपण सब्जेच्या बिया वापरून अगदी झटपट पद्धतीने अगदी चविष्ट थंडगार असं सरबत कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं 5 मिनिटाच्या आत सरबत हे तयार आहे। चला आपण ही रेसिपी कशी तयार करायची ते बघूया। तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, इथे मी एका बॉटलवर सब्ज्या घेतले। आता आपल्याला कितपत बनवायचं आहे निंबू सरबत त्या हिशोबाने आपण इथे ह्या बियांचा वापर करायचा। इथे मी मोठे 2 ग्लास आपले निंबू पाणी हे बनवते। तर त्यासाठी इथे मध्यम आकाराचा आपल्याला 1 चमचाभर आपण यामध्ये सब्जेच्या बिया घेणार आहोत। तर सब्जेच्या बिया भिजवण्यासाठी फक्त 5 मिनिटं लागतात, म्हणून सरबत बनवण्याच्या आधी फक्त 3 ते 5 मिनिटं आपण भिजवून घेतले तरी काही हरकत नाही। तर इथे मी 1 चमचाभर आपल्या सब्ज्यांच्या बिया घेतल्या। त्या बियांमध्ये आपल्याला अगदी भरपूर असं पाणी घालायचं आहे। आता आपल्याला दिसायला अगदी थोडेसे दिसत आहेत, पण ते भिजल्यानंतर त्यांचा आकारमान हा 3 पटीने वाढतो, म्हणून त्या हिशोबाने आपण एक भांडं हे वापरा जेणेकरून आपल्या ज्या बिया आहेत त्या व्यवस्थित भिजल्या जातील। तर याला व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतले। अगदी भरपूर असं आपलं पाण्याचं प्रमाण जास्ती झालं तरी काही हरकत नाही, पण कमी होऊ देऊ नका। तर इथे मी 1 वाटीभर पाणी हे घालून 5 मिनिटासाठी हिला भिजवून घेते। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघा अगदी परफेक्ट अशा आपल्या बिया ह्या भिजून तयार झाल्या। तर बिया भिजून झाल्यानंतर साईडला आपण त्यांना ठेवून घेऊया। त्यानंतर आता इथे 2 ग्लास निंबू पाणी बनवण्यासाठी 1 मध्यम आकाराचा मी निंबू घेतला आहे, त्याला आपण कट करून घेऊया। ते कट करून झाल्यानंतर एक ह्या पद्धतीचं पसरट भांडं यामध्ये आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला गार कसं हवं आहे पाण्याचं प्रमाण ते पाहा। फक्त जर तुम्ही अगदी खूपच गार जर तुम्हाला निंबू पाणी बनवायचं असेल तर त्यावेळेस काय करा, माठातलं अगदी थोड्याशा पाण्यामध्ये ही संपूर्ण प्रोसेस करून घ्या। नंतर मग त्यामध्ये तुम्ही फ्रीजचं पाणी ॲड करा, का की साखर विरघळायला खूप वेळ घेतं गार पाणी, म्हणून कधीही थोडंसं आपल्या रूम टेम्परेचर असलेल्या पाण्यामध्ये साखर ही विरघळून घ्या, ती अगदी पटकन विरघळली जाते। म्हणून इथे मी आता रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलं आहे, म्हणून इथे लगेचच निंबूचा रस आपण काढून घेतला आहे। तर निंबूचा रस हा घातल्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला कितपत निंबू पाणी गोड हवं आहे त्यानुसार यामध्ये साखर घालून हिला व्यवस्थित विरघळून घ्यायचं। गार पाण्यामध्ये साखर ही अगदी लवकर विरघळत नाही, म्हणजे खूप वेळ घेते, म्हणून रूम टेम्परेचर पाण्यामध्ये साखर विरघळून घ्या। त्यानंतर आपलं फ्रीजचं पाणी ॲड करा, त्यामुळे आपला वेळ हा वाचेल। तर इथे आपल्याला आता ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित निंबूचा रस आपण यामध्ये घातला आहे, साखर ती छान व्यवस्थित विरघळून घ्यायची। तर साखर ही आपली विरघळून झाली त्यानंतरच यामध्ये सेंधा मीठ म्हणजे काळं मीठ आपल्याला घालायचं आहे, लगेचच चवीनुसार मीठ। जर तुम्हाला मसालेदार बनवायचं असेल तर तुम्ही इथे भाजून घेतलेलं जिरे पावडरचा वापर केला तरी काय हरकत नाही। हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला आता हा भिजून घेतलेल्या सब्ज्याच्या बिया ज्या आहेत ते आपल्याला टाकून त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघा अगदी छान असं आपलं थंडगार अगदी झटपट पद्धतीचं सब्जेचं सरबत हे तयार झाले। रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे मिळेल। जर तुम्हाला आणखी जास्ती मसालेदार हवं असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाला देखील ॲड केला तरी काही हरकत नाही। भाजून घेतलेली जिरेपूड आणि चाट मसाला म्हणजे अगदी परफेक्ट मसालेदार आणि बाहेर मिळतं अगदी तसं आपलं सरबत हे तयार होईल। तर अगदी झटपट पद्धतीने उन्हाळा स्पेशल असं आपलं सब्ज्याचं हेल्दी असं आपलं निंबू सरबत हे तयार आहे।